suggesting is the main rule of the tournament. So match start, umpire signal. इथं नक्कीच टाइम देखील काउंट केली जाईल. 5 ओव्हर करता 25 मिनिटाचा टाइम असेल. 5 ओव्हर मध्ये नक्कीच मात्र तुम्ही पाहू शकता तर इथे मात्र 25 मिनिटाच्या आत इनिंग करणं कंपल्सरी असेल. तर दुसरी लढत तुम्ही इथे पाहू शकता फर्डिदाचे संघ या अगोदरच्या सामन्यामध्ये एक लो स्कोरिंग मॅच, कमी रनची मॅच, 30 बॉल आणि 28 रनचा टार्गेट देखील असताना 4 धावांनी इथे मात्र विजयी झालाय बोथ संघ. हार्ड लक 24 धावसंख्येवरती 9 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे मॅच कंप्लीट केली. केपी कुणाल पेनकर इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू बॅट आणि बॅटच्या मध्ये होता. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली, वेगाचा पुरेपूर फायदा घेतला होता यावेळेस फलंदाजांना. दुसऱ्या रनसाठी ते कॉल देत आहेत अर्जुन आणि 2 धावा या दरम्यान मात्र अगदी यशस्वीरित्या पूर्ण करतायत बाली आणि त्यांच्यासोबत अर्जुन असे आघाडीचे 2 विस्फोटक फलंदाज म्हणून इथे खेळपट्टीकडे रवाना झालेत. पहिल्याच बॉलवरती इथे आउटराईटचा फटका लागत असताना बालीने मात्र आपलं अकाउंट ओपन केले. टीमच्या माध्यमातून इथे धावसंख्येला शुभारंभ करून दिलाय. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय 2 रन. इथे स्कोर काढवरती केपी कुणाल पेनकर इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू बॅटच्या मध्ये होता. हलक्या त्याने इथे फक्त ड्राइव्ह करतायत, दिशा दिली लॉंग ऑफला. दुसऱ्या रन साठी ते कॉल दिलाय पुन्हा एकदा अर्जुन आणि कॉल इथे सक्सेसफुली कंप्लीट करत असताना गुड रन बिटवीन द विकेटचं स्किल इथे दाखवतायत आणि सलगची ही दुसरी धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. टीमची टोटल 2 रनने पुढे सरकते. आतापर्यंत धावफलकावरती एकूण धावा अंकित होत आहेत त्या 4 रन. केपी इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉट फेकण्याच्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. जीवाच्या आकांतानं जिद्दाने प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे दाखवली होती मात्र झेल पर्यंत नक्कीच तुम्ही पाहू शकाल पोहोचू शकले नाहीये. थोडा क्रॉस अटेम्प्ट होता इथे मात्र प्रयत्न देखील दाखवले होते मात्र बालीला इथे यावेळेला नक्कीच मी म्हणेल जीवदान मिळत आहे. हार्ड लक 4 रन विदाउट विकेट. केपी इथे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हर मध्ये सज्ज होत आहेत. हा चेंडू यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, पंचांकडे लावून देखील केलं गेलं मात्र नक्कीच पंचांनी बोट वर केलंय. बाली बॅक टू द पवेलियन. बोरशेती संघाला पहिला धक्का पोहोचतो 4 या धावसंख्येवरती. पहिलं श्रेय संपादित करतो गोलंदाज कुणाल पेनकर. स्टार्ट तर खूप चांगला करून दिला होता या ठिकाणी बालीनं मात्र या वेळेला फलंदाजाला तुम्ही पाहू शकाल तर पूर्णपणे मात्र संदर्भामध्ये पडला, डबल माइंडेड झाला. फ्रंटफुट वरती खेळू का बॅकफुट वरती खेळू आणि या दुविधा मनस्थितीमध्ये असणारा मात्र फलंदाज इथे बाद झाला. बाले बॅक टू द पवेलियन. एक मोठा फलंदाज जवळ तर मुझ्या दिशेला रवाना होतो. इन बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती गणेशवाडी आणि आडगाव. यानंतरचा सामना आडगाव विरुद्ध गणेशवाडी. दोन्ही टीमनं हे सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं. केपी इथे गोलंदाजीसाठी तयार असतील. हा चेंडू यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पंचांचा इशारा नक्कीच इथे आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. फलंदाज नक्कीच यावेळेला मात्र तुम्ही पाहू शकता तर बाद होतोय. दुसरा धक्का पोहोचतोय बारशेती संघाला. तर 4 या धावसंख्येवरती या दुसरा धक्का या वेळेला पोहोचतोय रोशन यांच्या रूपाने. रुपेश जात आहेत 4थ्या क्रमांकावरती. बोरशेती संघ सुरुवात तर अतिशय चांगली होती. 2 बॉलवरती 4 रन मात्र तिथनं केपीनं कमालीची गोलंदाजी ती साकारले. निर्धाव चेंडू आणि सलगचे 2 विकेट इथे संपादित केले. हॅट्रिक कॉल वरती इथे नक्कीच असतील. शेवटचा बॉल घेऊन इथे पॉवर सर्कलच्या ओव्हरचा आपल्या क्रिश शैलीवर बदलापूर टीम करता इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. स्टार्टिंग इन वरती रुपेश तयार असतील. हा चेंडू यावेळेस नक्कीच इथे मिस्ट्रामिक स्ट्रोक होता मात्र शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जोपर्यंत जातोय बॅकअप येईल. दुसऱ्या धावसाठी इथे प्रयत्न 2 धावांना इथे नक्कीच मात्र यश प्राप्त होतंय.
ओव्हर नंबर 1 इज कंप्लीट. अंपायर सिग्नल. एका ओव्हर नंतर इथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बोरशेती संघ स्कोर कार्ड वरती 6 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर केपी कुणाल पेनकर पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय बेस किमती स्पेल इथे साकारत असताना 2 सफलता आपल्या स्पेलच्या माध्यमातून इथे अंकित करून देतोय क्रिशा 11 बदलापूर टीमला. इथे बोरशेती संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एका ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती 6 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. बाली आणि रोशनीतनं बाद झाले. तिसऱ्या विकेट करता अर्जुन आणि त्यांच्यासोबत रुपेश इथे बॅटिंग करतायत. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला असतील अर्जुन. दुसऱ्या षटकामध्ये ते आराफ आलेत. पहिला चेंडू बॅटन बॅटच्या मध्ये होता. हलक्या त्याने फक्त इथे चेंडूला दिशा दिली. शॉर्ट मिडविकेटला एक सिंगल इथे कंप्लीट होईल. स्ट्राइक एंडला रोटेट होते. स्टार्टिंग एंडला यावेळेला नक्कीच तुम्ही पाहू शकता तर रुपेश इथे आहेत आणि टीमची धावसंख्या इथं एका धावेने अंकित होते. ते स्कोर कार्ड वरती 7 धावा. हा चेंडू यावेळेस गॅप मध्ये ढकलला आहे. अतिशय चांगला प्लेसमेंट बॉटम हँडचा अतिशय देखना वापर तिथे तुम्हाला पाहायला मिळाला. मात्र बॅकअप येते लॉंग ऑफरनं 2 रन इथे कंप्लीट. गुड रन बिटवीन द विकेट. तर विनंती असेल फलंदाजांना खेळपट्टीमधून धावू नका. पॉपिंग क्रीजच्या बाहेरून धावायचं आणि 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. टीमची टोटल इथनं 2 रनने पुढे सरकते. हा चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर बोलवलं होतं. इन्व्हिटेशन दिलं होतं. इथे मात्र चेंडूने खूप चांगला पास घेतला. एक्स्ट्रा हाईट इथे यावेळेला गोलंदाज आराफला मिळत असताना हा चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय आणि इथे हा डॉट चेंडू इथे धावफलकावरती धावा असतील 9 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आराफ इथे गोलंदाजी साकारतायत. हा चेंडू यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. तिसरा धक्का पोहोचतो यावेळेला फलंदाजी करणाऱ्या बोरशेती संघाला. तर संदेश जात आहेत इथे 5व्या क्रमांकावरती. रुपयांच्या पारीचा इथे अंत झालाय. आराफ 4थ्या चेंडूवरती श्रेयस संपादित करून देतोय आपल्या क्रिशा 11 बदलापूर टीमला. 9व्या धावसंख्येवरती हा तिसरा गडी यावेळेला मात्र पहिल्या सत्रामध्ये बाद होतोय. अर्जुन आघाडीचे फलंदाज यावेळेला नॉस्ट्रायकिंग एंडला असतील तर त्यांच्यासोबत स्ट्रायकिंग एंडला असतील 5व्या क्रमांकावरती यावेळेला संदेश. डावखुरे हाताचा फलंदाज आराफ 4 बॉल मध्ये ते फक्त 3 रन खर्च करत असताना एक सफलता आपल्या स्पेलच्या माध्यमातून अंकित करून देत आहेत. हा चेंडू यावेळेस पंचांना नक्की दिशा पाहावी लागते. ऑफ स्टंपच्या बाहेर इथे पिचिंग झालेला चेंडू पंचांनी मात्र नक्कीच तुम्ही पाहताय तर वाईड घोषित केलाय. खूप बाहेरच्या दिशेने हा चेंडू इथे वळला होता. क्विकर 1 ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी इथे दिशा पाहिली. स्पेअर घोषित केलाय. 1 रन इथे अंकित होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड होती 10 रन. हा चेंडू यावेळेस काही पे निघाय नाही पे इशारा नक्कीच तुम्ही म्हणू शकाल. ज्या ठिकाणी फलंदाजाला चेंडू खेळायचा होता एक्झॅक्टली त्या चेंडूवर विपरीत हा फटका इथे खेळला गेला आणि 1 रन इथे या दरम्यान कंप्लीट होते. स्ट्राइक रोटेट होईल. अर्जुन येथील स्ट्रायकिंग एंड वरती. टीमची टोटल धाव फरकावरती इथे मात्र सिंगलच्या साहाय्याने अंकित होते ती 11 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला होता मात्र आराफ स्वतःच्या गोलंदाजीमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे दाखवत आहेत. ओव्हर नंबर 2 इज कंप्लीट. 2 ओव्हर नंतर इथे 5.50 ची सरासरी 11 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये बोरशेती संघ या सामन्याच्या पहिल्या सत्रात इथे फलंदाजी करत असताना शिकलेली नव्हती का
थँक्यू सो मच. आसिफ येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये कीपी कुणाल पेनकर अतिशय चांगली स्टार्ट इथे करून दिली इनिंगच्या माध्यमातून. 2 विकेट 6 रन. या ओव्हर मध्ये देखील आरापनं खूप चांगली गोलंदाजी दाखवली. त्यानं देखील एक सफलता इथे अंकित करत असताना 5 धावांचा स्पेल इथे प्रोव्हाइड केला आपल्या क्रिशलियन बदलापूर टीम करता. इनॅट बॉलिंग नंबर 3 तिसऱ्या षटकामध्ये इथे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आसिफ गोलंदाजी मार्कवरती सज्ज येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला डावखोरे हाताचे फलंदाज संदेश, तर त्यांच्यासोबत आघाडीचे फलंदाज अर्जुन इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल असतील. 2 ओव्हर नंतर इथे टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 11 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 इथे या पहिल्या सत्राचा मार्गस्थ होत आहे. आराम इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. आशिफचा चेंडू यावेळेस ब्रिगेड केला. बॅटच्या रदर मध्ये आलेला चेंडू यावेळेस मिड विकेट सीमारेषा पार. दमदार षटकार. नक्कीच मात्र धावफलकाला गती प्रदान करून देत आहेत आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र इथे धावफलकावरती अंकित होत आहेत त्या 17 धावा. याच प्रकारची फटकेबाजी आता 4थ्या विकेट करता अर्जुन आणि त्यांच्यासोबत संदेश यांना करावे लागेल. मात्र आसिफ पहिल्या चेंडूवरती इथे मागे ठरलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. 2 षटकांमध्ये फक्त 11 रन होत्या. इथे मात्र आसिफ तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्च करतायत. फलंदाजी तर खूप चांगली दाखवली इथे संदेशनं. स्टार्ट खूप चांगला करून दिला तिसऱ्या ओव्हर मध्ये. मात्र पाहायचं इथनं या षटकाच्या अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना किती धावा अजूनही या षटकामध्ये आपल्या संघाकरता गोळा करतायत. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट. टीमची धावसंख्या आहेत ना सारांनी पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. संदेश इज ऑन फायर. आसिफ इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा विकेट केलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर सीमारेषा बाहेर. चुमंतर लागोपाठचा हा तिसरा षटकार येतोय संदेशच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. बघा 2 षटकामध्ये जरी 11 धावा आल्या असल्या तरी यावेळेला मात्र खोऱ्याने धावा काढण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज संदेश. बॅक टू बॅक 3 षटकार. इथे आसिफ पूर्णपणे तुम्ही पाहू शकाल तर डबल ब्लाइंडेड झाले. दुविध मनस्थितीमध्ये आढळले. हा चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा इथे भिरकावून दिलाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा दणदणीत चौकार. पुकाराच्या साहाय्याने इथं मात्र धावफलकावरती अंकित होत आहेत. 33 रन 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात एक फ्लाइंग स्टार्ट या तिसऱ्या षटकामध्ये करून देत असताना संदेश. आसिफ इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा 4था षटकार. आजच्या दिवसामध्ये यावेळेला नक्कीच तुम्ही बघू शकाल ही ब्लास्टिंग इनिंग मॅरेथॉन इनिंग इथे साकारत असताना संदेश आपल्या बोरशिती टीम करता या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 28 रन आतापर्यंत वसूल करतोय. हा चेंडू यावेळेस सन्मान दिलाय. फक्त दिशा दाखवली बॅकवर्ड शॉट फाईन लेगला. यावेळेस मात्र 1 रन इथे अंकित होते. ओव्हर नंबर 3 इज कंप्लीट. डीजे मास्टर सामाजिक स्वयंसेवक रिंग टॉली मैदानात जाऊ द्या. 3 ओव्हर नंतर इथे स्कोर कार्ड वरती बोरशेत संघ 40 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना
कंप्लीट झालेला आहे. विनंती असेल क्रिशा 11 बदलापूर टीमला क्षेत्ररक्षण संच करायचं. व्हॉट बॅटिंग मॅरेथॉन इनिंग इथे साकारतायत फलंदाज संदेश. या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 29 धावा आसिफ नावाच्या गोलंदाजा विरोधात इथे मात्र आपल्या टीम साठी गोळा करण्यामध्ये यश संपादित करतायत. 3 ओव्हर नंतर इथे टीमची टोटल 13.33 च्या सरासरीने स्कोर कार्डवरती 40 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच ज्या प्रकारे मी म्हटलं होतं बाली रोशन आणि रुपेश इथे झटपट बाद झाले. त्याच्यानंतर चौथ्या विकेट करता अर्जुन आणि त्यांच्यासोबत संदेश यांच्यामध्ये भागीदारी होणं गरजेचं असेल आणि तीच भागीदारी येवलेला मात्र तुम्हाला चौथ्या विकेट करता होताना पाहायला मिळते बोरशेती संघाकरता. 40 धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत. आराफ इथे चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. केपी कुणाल पेनकर पहिल्या ओव्हर मध्ये 6 रन, आराफ दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 रन आणि तिसऱ्या षटकामध्ये आसिफ इथे 29 रन. हा चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल संदेश स्टेट मार्क शॉट षटकार. तर गणेशवाडी टीमचे कर्णधार त्याचप्रमाणे आडगाव टीमचे कर्णधार इथे टॉस साठी व्यासपीठासमोर यायचे. प्रकाश भावरते यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करायचा आहे. तर संदेश नावाचा वादळ यावलेल्या मैदानामध्ये झंझावत असताना बोरशेती संघाकडून हा चेंडू यावेळेस हात आणतायत बॅटची कडा. संदेशला इथे शांत करण्याचं कार्य करतोय गोलंदाज आराफ. हा चौथा धक्का पोहोचतोय 46 धावसंख्येवरती बोरशेती संघाला. संदेश बॅक टू द पॅव्हेलियन. तर गणेशवाडी त्यांच्या विरोधात नक्कीच तुम्ही बघू शकता. यानंतरचा होणारा सामना असेल तो आडगाव संघाचा. टॉस इथे केला जाईल. प्रकाश भावरते यांच्या शुभस्ते नाणेफेकीचा कौल इथे होतोय. तर 9 चेंडू 36 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे खेळत असताना संदीप बाद झालेत. गणेशवाडी टॉस विन डिसिजन कलवायचा आहे. हा चेंडू यावेळेस दुसरा धक्का प्रोव्हाइड करून देत आहेत आराफ. 46 या धावसंख्येवरती हा 5वा फलंदाज इथे बाद होतोय बोरशेती संघाचा. तर बॅक टू बॅक 2 धक्के ते प्रोव्हाइड करून देतो गोलंदाज आराफ. अतिशय चांगली गोलंदाजी साकारले. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या, एक सफलता अंकित केली होती. हा चेंडू यावेळेस बॅट अँड बॅटच्या मधला इथे मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषे जवळ अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवत आहेत क्षेत्ररक्षक. प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे नक्कीच दाखवली होती, मात्र कॅच पर्यंत इथे पोहोचू शकले नाहीये. नक्कीच इथे नक्कीच विचार असेल कॅच कंप्लीट करण्याचा, मात्र तो विचार इथे पूर्ण होत नाहीये. 2 धावा या दरम्यान इथे कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या इथनं 2 रन पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 48 या धावसंख्येवरती. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये अर्जुन आणि त्यांच्यासोबत निलेश या वेळेला फलंदाजी करत असताना हा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन दाखवलं होतं. लॉंग ऑनला चेंडूला इथे मात्र हलक्यात ढकललाय. गॅप होता तिथे, एक सिंगल इथे कंप्लीट होते. सिंगलच्या साहाय्याने इथे मात्र टीमची धावसंख्या अंकित होते ते 49 या धावसंख्येवरती. शेवटचे 7 चेंडू या 17 जुने बाकी असतील. आराफ पहिल्या चेंडूवरती षटकार, तिथे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट.
हा चेंडू यावेळेस स्क्वेअर कटच्या माध्यमातून अप्रतिम टायमिंग, चेंडूला गॅप मध्ये ढकललाय, बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर, मात्र बॅकवर्ड पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षण चांगलं घडलंय. 2 रन इथे कंप्लीट होतील. ओव्हर नंबर 4 इज कंप्लीट. अंपायर सिग्नल. 4 ओव्हर नंतर इथे टीमची धावसंख्या 50 अप. 51 रन 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात बोरशेती संघ. तर जब्बार येतात 5व्या षटकामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. 4 ओव्हर नंतर इथे टीमची टोटल 51 रन आपल्यातून स्टार्ट इथे करून दिला होता संदेशनं. मात्र त्याच्यानंतर अर्जुन आघाडीचे फलंदाज म्हणून मैदानामध्ये दाखल झाले होते. अजूनही खेळपट्टीकडे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत 7व्या क्रमांकावरती खेळपट्टीवरती जॉईन होत आहेत निलेश. इथनं पाहायचे मात्र या अंतिम षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जमा करण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांचा असेल. जब्बार इथे गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक असेल या डावाचं. हा चेंडू यावेळेस बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. इथे नक्कीच यावेळेला फलंदाजाला मात्र परास्त केला. अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम बाय. 1 रन इथे पोहोचते. विकेट किपर देखील इथे बीट झाले. पहिल्या स्लिप मध्ये तिथे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले. क्षेत्ररक्षकांना 1च रन इथे कंप्लीट. स्ट्राइक इथनं रोटेट होते. अर्जुन इथे स्ट्रायकिंग एंड वरती. तर टीमची टोटल लेग बाईच्या माध्यमातून इथे मात्र जाऊन पोहोचते ती 52 52 रन 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू यावेळेस ऑफ स्विंग करतायत. बॅकवर्ड शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं घडलंय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत अर्जुन आणि या वेळेला मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. फलंदाज इथं धावबाद होतोय. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. हा 6वा धक्का पोहोचतोय बोरशेती संघाला. हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. सरळ व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार. कॅच इथे पकडलेली आहे. हा चेंडू यावेळेस बॅकफुट वरती येऊन कट केलाय. डेलिकेट टच, फक्त दिशा दाखवली. गतीचा पुरेपूर फायदा केलाय यावेळेस अर्जुनना आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा इथे संघाकरता अंकित करतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 61 रन. इथनं मात्र अजून विचार केला तर या ओव्हरचे मात्र 2 चेंडू पूर्ण व्हायचे. हा चेंडू यावेळेस आत आणला होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. हा पामने चेंडूला इथे रिलीज करत असताना इथे खेळपट्टीचा पूर्णपणे वापर करत असताना गोलंदाज हा चेंडू इथे निर्धाव टाकते. धावफलकावरती धावा स्थिर 61 रन. अर्जुन आघाडीसाठी गेले होते. इथे मात्र शेवटचा चेंडू देखील खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. हा चेंडू यावेळेस बिग विकेटला येऊन शॉट पुल करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे घडलंय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत अर्जुन. 2 धावा या दरम्यान इथे सक्सेसफुली कंप्लीट. सो 5 षटकाचा खेळ इथे संपलाय. 5 षटकानंतर इथे स्कोर कार्ड वरती 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 63 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष गाठायचे दुसऱ्या सत्रात क्रिशाईलीवर बदलापूर संघाला. बॉल कलेक्ट करायचे तो डीजे.
क्षेत्ररक्षण तयार झाले. बोरशेती संघाचं खूप चांगली बॅटिंग इथे दाखवली अर्जुन आणि त्यांच्यासोबत संदेश. खास करून संदेशचं मी कौतुक करेन. 9 चेंडूमध्ये 36 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारत असताना मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत इथे येवलेल्या संघाला नेऊन ठेवले. 5 ओव्हर नंतर इथे 63 धावा. दुसरं सत्र जेव्हा सामन्याचं सुरू होईल तेव्हा क्रिशा 11 बदलापूर संघाला विजय करता 30 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष्य मात्र नक्कीच गाठायचं आहे. तर गणेशवाडी संघ टॉस विन आपला डिसिजन घालवायचा आहे. बॉलिंग बागेश्वरी सोडा पब चंद्रकांत भुशारी व्यासपीठावरती सोडा पाठवायचा आहे. पाइनएपल फ्लेवर 5 ग्लास. तर आराफ आणि त्यांच्यासोबत इथे पापा आघाडीचे 2 फलंदाज क्रिशा 11 बदलापूर संघाकडनं इथे खेळपट्टीकडे रवाना झाले. गोलंदाजी मार्गवरती इथे अर्जुन येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं बॅटिंग खूप चांगली केली. एकीकडे संघाचे लागोपाठचे फलंदाज जेव्हा बाद झाले होते तेव्हा विकेट मध्ये मात्र संत आणि सावध खेळी करत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये ज्यानं मात्र एक अफलातून स्टँड इथे टीमला प्रोव्हाइड करून दिला. ओव्हर नंबर 1 अर्जुन इथे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. हा चेंडू फुरलेचा यावेळेस भिरकावून दिला गॅप मध्ये. अतिशय चांगलं प्लेसमेंट. अंपायर सिग्नल. इट इज नो +4 अशा एकूण 5 धावा आणि 5 धावांनी इथे मात्र धावफलकाला गती प्रदान करून देत आहेत आराफ. तर 4+1 असे एकूण 5 धावा यावेळेला मात्र चेंडूवरती अंकित करत असताना पहिल्याच बॉलवरती फलंदाज आराफ टीमचं अकाउंट इथे ओपन करतोय. यावेळेला फ्री चेंडू असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आराफ इथे सज्ज असतील. हा चेंडू यावेळेला शॉर्ट आर्म पुल करतायत. पुल सक्सेसफुल. मिड विकेट सी मारेशे बाहेर. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे मास्टर. तर 9 रन एक फ्लाइंग स्टार्ट इथे करून देत असताना 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना फलंदाज आराफ. हा चेंडू यावेळेस फक्त दिशा दिली. बॅट अँड बॅटच्या मधला चेंडू इथे फक्त सन्मान दिलाय. शॉर्ट बिटॉनला तिथे चेंडू जातोय. एक धाव या दरम्यान इथे कंप्लीट करतायत आणि टीमच्या धावसंख्येला इथे नक्कीच एका धाव्याने गती प्रदान होते. तर धावफलकावरती एकूण धावा जमवत आहेत त्या 10 धावा. विकेट न गमावता इथे पहिल्या सत्रात 63 धावांच्या लक्ष्याचा जो पाठलाग करायचा होता त्या पाठलागाचा नक्कीच इथे मात्र पुरेपूर समाचार घेत असताना फलंदाज आराफ. हा चेंडू यावेळेस पापासाठी उचली जास्त घेतली होती. अंपायर सिग्नल. इट इज फ्रॉम लेग बाय. बॅट वरती चेंडू जाऊन आदरला होता. इथे सिंगल येते. टीमची टोटल 1 रन पुढे सरकते. धावफलकावरती एकूण अंकित होत आहेत त्या 11 धावा.
यापुढील सामना वाशिम वर्सेस अस्नोली संघ, दोन्ही संघाचे कर्णधार कबड्डी संपर्क साधायचे. तर धावा इथे अंकित होत आहेत 14. हा चेंडू यावेळेस रिव्हर्सिव्हचा प्रयत्न होता, मात्र बॅकवर्ड शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे झेल टिपण्यामध्ये चुकी करतोय. वेग भन्नाट होता या स्ट्रोक मध्ये. ओव्हर नंबर 1 इज कंप्लीट. एका ओव्हर नंतर इथे क्रिशा 11 बदलापूर संघ स्कोर कार्ड वरती 15 रन गडी न गमावता. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती इथे धावफलकावरती जमवत आहेत त्या 15 धावा. तर बाली येते दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला येते पापा, तरुणाच्या गेटला त्यांच्यासोबत आराम सज्ज असतील. खूप चांगली पार्टनरशिप इथे पहिल्या ओव्हर मध्ये दोन्ही फलंदाजांनी दाखवली. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिला, डान्सिंग डाऊन टू ग्राउंड समोरच्या दिशेने साइड स्क्रीन समोर हा षटकार. तर षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती एकूण धावा अंकित होतात त्या 21 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड शॉट फलंदाज क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलंय. वाईट +1 अशा 2 धावा इथे नक्कीच मिळतील. मात्र चौकाराकडे जाणाऱ्या चेंडूला इथे मात्र पायानं अडवलंय. स्ट्रेच केलं होतं स्वतःला बॅकवर्ड शॉट फलंदाज क्षेत्ररक्षकानं आणि इथे मात्र 3 धावा यावेळेला बनेल मी आपल्या संघाकरता वाचवत आहेत. स्ट्राईक इथे रोटेट होईल. यावेळेस बॅटर बॅटच्या मधला चेंडू इथे वेगाच्या विरोधात फटका लगवण्याचा प्रयत्न होता आरामचा, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये आणि हा चेंडू यावेळेला मात्र विकेट कीपर संदेश यांच्या हातात जाऊन विसरतोय. डॉट चेंडू इथे आलाय धावफलकाला. इथे मात्र तुम्ही बघू शकाल तर 23 या धावसंख्येवरती मात्र विश्रांती यावेळेला प्राप्त करून देते गोलंदाज बाली.
हा चेंडू यावेळेस बी शेप मध्ये फक्त गॅप मध्ये ढकललाय लॉंग ऑफला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. एक धाव इथे या दरम्यान कंप्लीट होते आणि टीमच्या धावसंख्येला नक्कीच तुम्ही पाहतायत तर इथे मात्र एका धावेनं गती प्रदान होते. टीमची धावसंख्या इथे धावफलकावरती अंकित होती ती 24 रन 24 धावा. इथनं जुनी विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य गाठायचं इथे क्रिशा युनियन बदलापूर संघाला. पापा यावेळेला स्ट्रायकिंग एंडला असतील. हा चेंडू यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा. नक्की शॉट ऑफर केला नाही या ठिकाणी फलंदाज पापानं. विड होती खरं तर ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन द टोज इन्व्हिटेशन होतं मात्र ते स्वीकारत नाहीये. इथे नक्की दिशा चेक केली चेंडूची आणि हा चेंडू स्क्वेअरच्या रूपाने इथे मात्र विकेट किपरच्या हातात जाऊ दिलाय. टीमची टोटल इथे स्कोर कार्ड वरती 25 धावा. हा चेंडू यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला धक्का पोचतोय पापाच्या रूपाने क्रिशा इलेव्हन बदलापूर संघाला. तर पापा या वेळेला बाद होत आहेत आणि 25 या धावसंख्येवरती मात्र हा पहिला धक्का पोहोचतोय या वेळेला फलंदाजी करणाऱ्या क्रिशा इलेव्हन बदलापूर संघाला. तर तोषित जात आहेत मैदानामध्ये उर्फ नन्ना ज्याने नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर एका ओव्हर मध्ये 41 धावा मारण्याचा विक्रम देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावावरती प्रस्थापित केलाय. तो नन्ना या वेळेला तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय. तर 6 चेंडूंमध्ये लागोपाठ 6 षटकार. पहिला चेंडू नो होता त्याच्यावरती चौकार. अशा प्रकारे 41 धावा त्या ओव्हर मध्ये लगावल्या होत्या नन्ना यांनी धवलेपाड्याच्या स्पर्धेमध्ये. हा चेंडू यावेळेस लॉट करतायत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याच्या प्रयत्नांना यश येत नाहीये. 10-15 पावलांचं अंतर तिथे आपण वेगानं चेंडूवरती आले होते मात्र इथे चेंडू तुम्ही पाहू शकाल तर त्यांच्यापासून थोडं दूरवरती जाऊन क्रश होतो. 2 रन इथे कंप्लीट होतील आणि 2 धाब्याने इथे मात्र धावफलकाला गती प्रदान होते. एकूण धावा इथे अंकित होत आहेत त्या 27. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे दुसऱ्या सत्रात 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना क्रिशा इलेव्हन बदलापूर संघ बाली इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस पंचांकडे अपील केलं गेलाय मात्र पंचांनी अपील फेटाळलंय. डॉट चेंडूची इथनं नक्कीच मात्र तुम्ही येऊ शकाल तर सांगता करतायत गोलंदाज बाली. ओव्हर नंबर 2 इज कंप्लीट. 2 ओव्हर नंतर इथे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 रन एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर अप्रतिम संगीत इथे 5व्या दिवसात देखील वाजवत असताना डीजे धनुष्य प्रोवायडर धनंजय जामगरे. स्कोररच्या माध्यमातून स्वप्नील गांगड अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला सलग 5 दिवसांमध्ये करतायत. आमची टेन क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम कुणाल म्हात्रे धनराज म्हात्रे अँड कंपनी ऑफिशियल स्कोरर असतील कॅमेरामॅन असतील जे प्रेक्षक त्यांनी 5व्या दिवसात देखील इथे आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला. प्रचंड प्रमाणात इथे मैदानामध्ये गर्दी करत असताना स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली ते आमचे मान्यवर सातत्याने ज्यांचं आम्हाला योगदान राहिलंय त्यांचं देखील खूप खूप आभार. नाव बॅक टू क्रिकेट गोइंग टू ग्राउंड टर्निंग ओव्हर द मॅच. इथे तिसऱ्या षटकाला शुभारंभ होतोय. बॉलर नेम प्लीज. मुर्शिद संघ
सुमित येत आहेत इथे गोलंदाजीसाठी. स्टार्टिंग एंड वरती असतील आराफ, तर त्यांच्यासोबत नाटक एंडला असतील तोहिद उर्फ नन्ना. तर 18 चेंडू आणि 37 धावांची यावेळेला मात्र विजयासाठी गरज असेल ती फलंदाजी करणाऱ्या क्रिशा 11 बदलापूर संघाला. सामना इथनं सुरू होतोय. तिसऱ्या षटकामध्ये सुमित येत आहेत गोलंदाजीसाठी टीमच्या वतीने तिसऱ्या, तर वैयक्तिक स्पेल मधलं हे पहिलं षटक घेऊन इथे गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आराफ असतील आघाडीचे फलंदाज, ज्यांनी पॉवर सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात इथे आपल्या टीमला करून दिली. आणि इथनं नक्कीच यावेळेला मात्र 18 चेंडू आणि 37 धावा, 12.33 ची सरासरी इथे गाठायची असताना मात्र आराफ स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होत आहेत. हा चेंडू शॉट ऑफ लेगचा इथे पुल केलाय, भिरकावून दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर षटकार. तर टीमची धावसंख्या इथनं 6 धावांनी फुलते, फुगते, पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. 33 रन. यानंतर देखील मेजवानीचा कार्यक्रम होईल. तर सुमित पहिल्या चेंडूवरती ते खरपूस समाचार घेतलाय, आराफनं षटकार इथे लगावलाय. हा चेंडू या वेळेस बॅट अँड पॅडच्या मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय गोलंदाज सुमितनं, आणि इथे मात्र गतीने परास्त करतोय फलंदाज आराफला. षटकारानंतर इथे आपल्या वेगानं प्रत्युत्तर देत आहेत फलंदाजाला. प्रश्न नक्कीच या ठिकाणी मात्र उपस्थित करतायत. विकेट किपरला विनंती असेल ते कॅरी बॅग आहे ते जरा बाजूला करायचे. 1 मिनिट पंच खेळ थांबवा. थँक्यू. चांगलं स्पोर्ट्स स्पिरिट इथे दाखवलंय. 33 रन स्कोर कार्ड वरती. हा चेंडू इथे फर्निचर डिस्ट्रॉय, यष्ट्या उद्ध्वस्त, त्रिफला वाकवलाय. आराफ बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन इन क्रिशा 11 बदलापूर. अप्रतिम संगीत, छा गए गुरु, ठोको. जन्नत की हूर नहीं, लेकिन यहाँ पे आराफ का दंडा दूर जाता हुआ. या चिवलेस पंचांकडे लाऊड अपील, बोटा भालाकडे. शब्बरला मात्र इथे आल्या बावली माघाडी परतावं लागतं. 1.5 दिवसाचा गणपती नक्कीच तुम्ही या वेळेला पाहू शकता. तर यावेळेला तिसरा धक्का, तिसरा आदरा, तिसरा फलंदाज गारद. 3 विकेट डाऊन इनटू डगआउट. क्रिशा 11 बदलापूर टीम. स्कोर कार्डवरती नक्कीच तुम्ही पाहता 33 धावा. सुमित इथे नक्कीच मात्र षटकार लावल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करतायत. नागेश जातात तिथे 5व्या क्रमांकावरती, तर त्यांच्यासोबत नाश्ता घेतला असतील पापा.
हा चेंडू यावेळेस बॅट अँड बॅटच्या मध्ये ऑफ साइडला अतिशय देखना स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतो आणि प्रयत्नांना इथे मात्र यश प्रदान होतंय. 2 धावा इथे कंप्लीट. टीमची टोटल 2 धावांनी पुढे सरकते. धावफलकावरती इथे अंकित होत आहेत त्या 35 धावा. 3 विकेट इथे मात्र नक्कीच गेलेत. आराफ पापा आणि त्यांच्यासोबत जब्बर इथे बाद झालेत. सुमित या ओव्हर मध्ये मात्र बॅक टू बॅक 2 सफलता 2 इथे संपादित करतायत आपल्या बोरशीची टीम करता. स्टार्टिंगला इथे नागेश असतील. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यावेळेस बाहेर काढले गोलंदाज सुमितनं. ओव्हर नंबर 3 इज कंप्लीट. स्वयंसेवकांना विनंती असेल पाणी न्यायचं. 3 ओव्हर नंतर इथे क्रिशा 11 बदलापूर संघ स्कोर कार्डवरती 35 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि यावेळेला मात्र विजयाचं लक्ष असेल ते 29 धावांचं. तुम्ही पाहतायत नन्नाला मात्र झलक दाखवावी लागेल आपल्या कृषी 11 बदलापूर टीम करता. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. विलास शेठ एका ठिकाणी कॉमेंट्री साठी गेलो होतो. बेस्ट फलंदाजाला पारितोषिक होतं कूलर आणि बेस्ट गोलंदाजाला पारितोषिक होतं तिथे गॅस. शेगडी ठेवली असती तर कन्यादानाचं सामान सुटलं असतं. तर इथं 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. संडे धमाल नक्कीच तुम्ही पाहू शकता. प्रेक्षकांची भरगच्च गर्दी इथे आमदार चषक 2019 च्या क्रिकेट सोहळ्यामध्ये. तर नक्कीच इथे 4थ्या षटकाला शुभारंभ होतोय. अर्जुन येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये अर्जुन यांनी 15 धावा खर्च केल्या. त्या महागडी गोलंदाजी जरूर साकारली होती मात्र कर्णधाराने पुन्हा एकदा अंजूरवरती इथे विश्वास दाखवला. स्टार्टिंग एंड वरती नन्ना सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस मात्र बॅट होती व्यवस्थित आला नव्हता. पंचांना विनंती असेल फलंदाज लगेच आपण इथे विचारपूस करायचे. चेंडू डोल्यावरती आढळला पाणी घेऊन जायचं स्वयंसेवक प्लीज. नक्कीच इथे दुखापत नसून रनला एक मोठा फलंदाज आहे सातत्याने ज्याच्या नावानं क्रिशा 11 बदलापूर संघानं टेनिस क्रिकेट विषयामध्ये एक वेगळी उंची एक वेगळा दर्जा इथे प्राप्त केलाय. तो नन्ना या वेळेला मात्र नक्कीच रिटायर्ड तुम्ही होत असताना नाही पाहू शकत. या सामन्यामध्ये त्याला संघाला जिंकून द्यायचंय. डोल्याला जरी इथे दुखापत झाली असली तरी शेवटपर्यंत लढत राहणं ही त्याची खेळाडू वृत्ती आहे. 11 चेंडू 29 धावांची इथं गरज असेल. तर याच प्रकारचे असिडन तुम्ही टेनिस क्रिकेट विषयामध्ये भरपूरदा पाहिले असतील. केपी किरण पवारचे देखील एक चेंडू डोल्यावरती आढळला होता. त्यानंतर विश्वजित ठाकूरच्या एका तेजतर्रार बाउन्सर चेंडूनं सुमित ढेकलेच्या डोल्याला देखील इजा पोचवली होती. अशा अनेक घटना टेनिस क्रिकेट विषयामध्ये झालेल्या आहेत. तर डीजे मास्टर नक्कीच 5 दिवसामध्ये सामन्यांचा भरपूर आनंद विदाऊट तिकीट फुल एन्जॉय करत असताना या स्पर्धेमध्ये. तर विलास वारगड यांनी देखील केपीएल ला चेंडू डोल्यावरती खाल्लेला आहे. स्वप्नील गांगड
यांनी देखील एमपीएल ला खाल्लेला आहे. प्रत्येक खेळाडू इथे रिटायर्ड हार्ड झालेला आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकाल क्रिकेट म्हटलं की युद्धभूमी इथे छोट्या मोठ्या जखमा तर होत राहणारच, मात्र खेळाडू वृत्तीने इथे पुन्हा एकदा नवा संयम नवी उमेद जिंकण्याचा उत्साह घेऊन इथे मात्र नक्कीच नन्ना तयार असतील. 11 चेंडू 29 धावांचं लक्ष यावेळेला गाठायचं. कॅमेरामॅन ऋषी सर देखील 5 दिवस याची दे याचे डोला हा क्रिकेटचा सोहळा भोगतायत. सातत्यानं चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून तुम्ही युट्यूब वरती देखील एन्जॉय करू शकता. टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर दिग्गज कॅमेरामॅन म्हणून त्यांचं नाव नेहमीच उंचीवरती घेतलं जात आहे. मुरबाड तालुक्यात जिथे जिथे टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित असतात तिथे तिथे मात्र डीजे धनुचे प्रोप्रायटर धनंजय जामगरे यांचं लाक्षणीय साऊंड सिस्टीमचा नजरारा नक्कीच क्रिकेट रसिकांना मोहित करून घेणार असतो. तर पंच चला फलंदाज जर इथे पुन्हा एकदा भानावरती आलेला असेल तर तो खेळू शकतो. इजा नक्कीच इथे जास्त नसणारे चेंडू बॅट वरती ब्रश होऊन आदरला, त्याच्यामुळे इथं नक्कीच तुम्ही पाहताय तर तितका जास्त दुखापत झालेली नसावी नन्नाला, अशीच प्रार्थना या ठिकाणी आपण करू शकतो. नक्कीच घर बसल्याच्या प्रेक्षकांना आम्हाला एन्जॉय करायचं असेल त्याने 10 क्रिकेट माध्यमातून आमदार चषक मुरबाड असं नाव जरी टाइप केलं तरी ते आम्हाला घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. स्पर्धेचा 5वा दिवस. स्वप्नील गागड पाहता पाहता इथे मात्र 40 सामन्यांचा जवळजवळ आजचा स्कोरिंगचा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावरती असतील. पहिलीच टुर्नामेंट त्यांची, चांगलं कार्य इथे केलं. चुका जरूर झाल्या थोड्या, परंतु चांगलं सहकार्य इथे दाखवले आयोजकांना. तर नक्कीच आता त्यांनी स्कोरिंग कडे जास्त लक्ष दिले, त्याच्यामुळे एमपीएल मध्ये ते तुम्हाला खेळताना दिसणार नाहीत. व्यावसायिक क्रिकेटकडे त्यांचा जास्त ओढावा आहे. दरम्यानच्या काळात तुम्ही त्यांना जुन्नर मुंबई अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी बाहेर जाताना देखील खेळताना पाहिलं असेल. खूप चांगले खेळाडू आहेत ते, अष्टपैलू दिग्गज ऑलराऊंडर म्हणून यांची गणना करते संपूर्ण मुरबाड टेनिस क्रिकेट विश्व. ते स्वप्नील गागड येथे स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन होत आहेत. पंच सामना लगेच सुरू करायचा. चला इट इज ओके ओके. तर डीजे सिस्टम सातत्याने 5व्या दिवशी आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. संगीत तर अप्रतिम वाजवलं जात आहे. जिथे जिथे स्पर्धा असतील मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तिथे तिथे मात्र डीजे धनुचे प्रोप्रायटर धनंजय जामगर यांची लक्षणीय उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचे ते चाहते झालेले आहेत. आम्ही देखील भरपूर नाव कमावलं मुरबाड मध्ये समालोचनाच्या माध्यमातून, आणि आमची देखील प्रत्येक टुर्नामेंट मध्ये लक्षणीय उपस्थिती असेल. तर बाळू दादा ग्राउंड मधून बाजूला व्हा, गाणं वाजल्यावर तुम्ही बिंदास या. नन्ना यावेळेला नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर मी म्हटलं होतं रिटायर्ड हार्ट देखील होऊ शकतात, आणि रिटायर्ड हार्ट यावेळेला झालेत. हार्ड लक नक्कीच चांगला खेळ आहे नन्नाकडे, मात्र इथे इजा पोहोचली असल्या कारणाने स्वतः तंबूच्या दिशेला येण्याचा निर्णय ते स्वीकारतायत. तर सरफराज जात आहे तिथे 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. 11 चेंडू आणि 29 धावांची यावेळेला मात्र नक्कीच गरज असेल विजयासाठी ती क्रिशा 11 बदलापूर संघाला. तर नक्कीच नन्नाला या सामन्यामध्ये तुम्ही आता खेळू शकताना पाहू शकत नाहीये. नक्कीच खंत जाणवेल. क्रिशा 11 बदलापूर संघाला भरपूर विक्रम असलेला फलंदाज यावेळेला मात्र रिटायर्ड हार्टच्या माध्यमातून इथे दुखापतग्रस्त होताना मैदानातून बाहेर होताना तुम्हाला पाहायला मिळतो. तर भरपूर वेळा असा प्रकार तुम्ही टेनिस क्रिकेट विषयामध्ये होताना पाहिलाय. सातत्याने तुम्ही पाहू शकाल. तर आज रविवार आहे, प्रेक्षकांना सुट्टी, आणि इथे मात्र लक्षणीय उपस्थिती दाखवत आहेत. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा होता. इथे मात्र यष्टी रक्षकासह
फलंदाज बीट झाले, फ्लाय स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल, इथे लेग बायचा इशारा आणि टीमची धावसंख्या इथनं एका रनने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवरती. 10 चेंडू 28 धावांची यावेळेला मात्र विजयासाठी गरज असेल ती क्रिशा 11 बदलापूर संघाला. यानंतरचा सामना गणेशवाडी विपक्ष आडगाव. गणेशवाडी संघ टॉस विन डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. हा चेंडू यावेळेस बॅटच्या मध्ये होता, फक्त इथे दिशा दिली हलक्या त्याने चेंडूला इथे ढकललं, पुश केलं बॅकवर्ड फाईन लेगला. एक रन इथे कंप्लीट. स्ट्राइक इथे रोटेट होते एका धावेने इथे. नक्कीच तुम्ही पाहताय तर यावेळेला मात्र काही होणार नाहीये. आराफ आणि त्यांच्या सोबत पापानं ज्या प्रकारची सलामी भागीदारी इथे दिली होती पहिल्या षटकामध्ये 15 धावांची, त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय तर नन्ना इथे रिटायर्ड हार्ड झाले, त्यांच्या जागी जब्बर इथे देखील स्वस्तात बाद झाले आणि इथे मात्र 6व्या क्रमांकावरती सरफराज फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झाले. टीमची धावसंख्या इथनं स्कोर कार्ड वरती 37 रन. हा चेंडू यावेळेस आतमध्ये आणताय, हा फॉर्म डिलिव्हरी बॅक ऑफ द हँड नेट रिलीज करत असताना सातत्याने तुम्ही अंट्रोल इथं तुम्ही पाहताय तर अर्जुन या ठिकाणी मात्र कंट्रोल बॉलिंग अनुशासन रहित गोलंदाजी इथे मात्र साकारले. डॉट चेंडू ते आलाय, धाफलकावरती धावा स्थिर 37 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूने उंची जास्त घेतले, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नक्कीच यावेळेला मात्र पोहोचतायत आणि झेल इथे मात्र नक्कीच त्यांच्या हातात दोन निष्ठून धरणीला दान होतोय. 2 धावा या दरम्यान इथे पूर्ण होत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 रन 39 धावा. हा चेंडू फुलरलिनचा इथे ड्राइव्ह करताय, शॉर्ट पिच गेटला 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी कॉल दिले नागेशनं, थ्रो इथे नक्कीच पाहायचा इनटू द विकेट कीपर हँड. मात्र यष्टी रक्षक इथे संदीप चुकतायत. धाबाची संधी निर्माण झाली होती या दरम्यान 2 धावा 4 षटकांचा केली ते संपलाय. इथं टीमची धावसंख्या आहे ती 41 धावा. अजून 23 धावांची गरज असेल 6 चेंडूंमध्ये विजय करता क्रिशा 11 बदलापूर संघाला. 5 मिनिटं आहेत. बोरशेत संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. सहा चेंडू 23 धावांची इथं गरज आहे. सातत्याने तुम्ही पाहताय तर उन्हाचा ओघ इथे वाढत असताना मात्र अर्जुन यावेळेला डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून जे 4थं षटक इथे अतिशय शांतपणे हाताळलं आपल्या बोरशेची टीम करता. तिथनं मात्र सामन्याचं समीकरण नक्कीच यावेळेला तुम्ही अंतिम षटकामध्ये येऊन टिपल्याचं चित्र पाहतायत. 5व्या षटकाला इथे शुभारंभ होतोय. शेवटचं षटक अंतिम षटक डेट षटक स्लॉग ओव्हर 5वं षटक घेऊन इथे गोलंदाजीसाठी रोशन गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहेत. तर नक्कीच या वेळेला तुम्ही पाहताय 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. नागेश स्ट्रायकिंग एंड वरती तर त्यांच्या सोबत सरफराज इथे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तयार असतील. 6 चेंडू 23 धावा. क्रिकेट म्हटलं की जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची विकेट आणि शेवटची धाव पूर्ण करत नाहीये तोपर्यंत कोणी घोषित करू शकत नाही कोणता संघ जिंकेल असे स्वप्नील गागड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये होता. इथे मात्र स्टिकर वरती चेंडू जाऊन आदळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करते लॉंगरला बाली होते त्या ठिकाणी. खूप चांगला थ्रो देखील इथे त्यांनी प्रोव्हाइड केलाय आणि एका धावेने इथे मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 42 रन. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे फलंदाजी करत असताना क्रिशा 11 बदलापूर संघ
संदीपने ज्या प्रकारची इनिंग साकारली पहिल्या सत्रामध्ये त्या प्रकारची इनिंगची आवश्यकता या वेळेला असेल ती फलंदाजी करणाऱ्या क्रिशा 11 बदलापूर संघाला. स्ट्राइक इथे रोटेट झाले सिंगलच्या माध्यमातून. इथे स्ट्रायकिंग एंडवरती सरफराज तयार असतील. हा चेंडू फुल लेन्सचा इथे गॅप मध्ये ढकललाय. खूप चांगला प्लेसमेंट. बॉटम हँडचा वापर. चेंडू सीमा रेषे बाहेर. सुपर पॉवरफुल चौकार. तर 4 चेंडू आणि 18 धावांची यावेळेला मात्र गरज आहे. चौकाराच्या माध्यमातून धावफलकांती इथे धावा जमवत आहेत त्या 46. नक्कीच 3 चेंडू यावेळेला मात्र षटकारासाठी मारावे लागतील फलंदाज सरफराजला. चौकार तरी इथे आलाय. रोशन इथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असतील. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या डोक्यावरना लाजवाब टायमिंग. क्रिकेटचा क्लास. चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. चेंडू आणि या वेळेला मात्र 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. ती क्रिशा 11 बदलापूर संघाला. रोशन बॅक टू बॅक 2 चौकार इथे लागवत असताना सरफराजनं मात्र सामन्यामध्ये इथे अजूनही अस्तित्व संघर्ष प्रतिकार झुंज निर्माण करून ठेवले. ती क्रिशा 11 बदलापूर संघासाठी. 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू नक्कीच निर्णायक चेंडू असेल. हा चेंडू यावेळेस पंचांकडे अपील केलं गेलं. पंचांचं बोट आबालाकडे. या वेळेला सरफराज बाद होतील. आणखीन एक धक्का पोहोचतोय क्रिशा 11 बदलापूर संघाला. तो बोर शेती संघाच्या बाजूने. 2 चेंडू 14 धावा. रोशन इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू फुरलेचा इथे पुढे सरकले होते. फक्त दिशा दिली चेंडूला. पंचांकडे नक्कीच या ठिकाणी फलंदाजांना मागणी केली होती नो बॉलची. मात्र पंचांनी ती मागणी इथे फेटाळले. 1 धाव 1 चेंडू आणि या वेळेला मात्र 13 धावांची गरज असेल ती विजया करता. तर गणेशवाडी संघ क्षेत्ररक्षण आहे. तयार राहायचं आहे. हा चेंडू इथे भिरकावून दिलाय. मात्र कॅच तिथे पकडले आणि मॅच देखील यावेळेला पकडली गेली ती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बोरशेती संघ या ठिकाणी विजयी झालाय. हार्ड लुक क्रिशा 11 बदलापूर संघ खास करून नन्नासाठी नक्कीच या ठिकाणी तर नन्नाला नक्कीच या ठिकाणी जी दुखापत झाली तिथून तुम्ही पाहतायत. तर मॅच नक्कीच इथे विजय देखील झाला असता क्रिशा 11 बदलापूर संघ. मात्र नियतीला ते मानलेलं होतं. हार्ड लक क्रिशा 11 बदलापूर संघ. वेल प्ले बोरशेती संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट वन संदीप ज्यानं 9 चेंडू मध्ये संदेश ज्यानं 9 चेंडू मध्ये 36 धावांची वादली इनिंग साकारत असताना आपला बॅटच्या माध्यमातून 5 षटकार आणि 1 चौकार इथे लगावला. तर या सामन्याचा स्टायलिश प्लेयर असेल आराफ. क्रिशा 11 बदलापूर संघाचा आराफ या सामन्याचा स्टायलिश प्लेयर, आकर्षक खेळाडू
त्याला देखील विनंती असेल त्याने व्यासपीठावर यायचं, त्याचा देखील सन्मान इथे केला जाईल. संदेश डावखुरे हाताचा विस्फोटक फलंदाज, इथे विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचंय. कॅमेरामॅन आमचे ऋषी सर इथे ही क्षणचित्रे टिपत असताना आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. काल शिवम 11